ताई, तू इतकं सगळं कसं करतेस? एवढ्या कमी पगारात एवढ्या मोठ्या शहरात राहणं खूप अवघड होत असेल. वर 2 मुलाचं शिक्षणाचा खर्च, राशन, घर भाडे आणि इतर गोष्टीचा खर्चही खूप असतो. आकांक्षाने आपल्या मोठ्या बहिणीला मेघाला विचारलं तर ती हसून म्हणाली, नवऱ्याचं प्रेम आणि साथ असेल तर सगळं सहज शक्य असतं. आयुष्य चांगल्या खूप साऱ्या प्रेम मिळतं तर कमी पैशात घर चांगलं येतं. हो बाई, हो ताई, प्रेम त्याच्या जागी आहे. पैसेही आवश्यकता असते, प्रेमाने पोट भरत नाही. भाकरीसाठी पैसा लागतो. होय आकांक्षा, भाकरीसाठी पैसा लागतो आणि पोट भरण्यासाठी भरते. अगं, फास्ट फूड नाही म्हणजे कमी पैशात सुद्धा घर चालवता येतं. मेघा पुन्हा म्हणाली, ठीक आहे ताई, तू पण आपली चुलत बहीण पूनमच्या लग्नाला येत आहेस तर भीमनुसारे कपडे घे. आणि आकांक्षाने फोन ठेवला. मेघा पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली. आजही नेवऱ्याची ऑर्डर झाली होती. ती तिच्या नवऱ्याला अशीच मदत करायची. सोसायटीच्या अनेक फ्लॅट्स होते ज्यात लोक राहत होते. काहीच कुटुंब होते पण काही शिकणारे मुलेही घरापासून दूर राहत होते. त्यामुळं मेघा त्या सर्वांना टिफिन पाठवायची. तिची घरकामे होत होती. असे काही फावल्या वेळेस ती घराची काळजी घेत असे. मेघाला 2 मुलं होती. तिने सुरुवातीपासून समजूतदार होती. दोघांनाही वेगवेगळ्या पदार्थ खायची खूप आवड होती. पण मेघा सर्व काही घरीच बनवत असे. मग मुलेही आनंदाने खायचे आणि कमी पैशात काम होऊन जायचं. नवरा अभिषेकचा पगार खूप जास्त नव्हता. तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंटर काम करत होता. ऑफिसवरून घरी आणि घरून ऑफिसमध्ये जायला एवढंच ते दोघांचा दिनक्रम. आणि रात्री बायकोला कामात सुद्धा मदत करायचा. कधी कधी जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मेघाला जास्तीच्या ऑर्डर्स मिळत होत्या तेव्हा तो कमी कामात मदत करत असे. दोघे नवरा बायको खूप समजदार आपले घर चालवत होते. मेघाच्या चुलत बहिणीने पूनमच्या लग्नाचे दिवस जवळ येत होते तेव्हा अभिषेकने मेघाला विचारलं, तुला लग्नासाठी काही शॉपिंग करायची आहे का? त्यावर मेघा नाही म्हणाली. सगळं तर आहे माझ्याजवळ. आता 2 वर्षापूर्वी तुमचा चुलत भाऊ राहुलच्या लग्नात तर शॉपिंग केली होती. आता फालतू खर्च करायची गरज नाही. त्यातच कपडे घालीन. लग्नाच्या 2 दिवस आधी अभिषेक आणि मुलासोबत ती गेली. तिथे माहेरी सगळे नातेवाईक भेटले. आकांक्षा पण आपल्या ताईला भेटून खूप खुश झाली. हळदीच्या कार्यक्रमासाठी सगळे तयार झाले तेव्हा मेघाने पिवळ्या रंगाची साडी नेसली. आकांक्षाने पाहिलं तसं ती म्हणाली, ताई, तू पिवळ्या रंगाचा गाऊन नाही घेतलास? आपण सगळ्या बहिणीनं ठरवलं होतं ना. मी या साडीत सुद्धा खूप छान दिसत आहे. मेघा हसत म्हणाली आणि हळदीच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागली. बाकीच्या फंक्शनसाठी सुद्धा मेघाने साडीच घातली. तेव्हा आकाशाने मात्र प्रत्येक फंक्शनसाठी नवीन कपडे घेतले होते. अभिषेक मेघाला म्हणाला, मानलं तुझी बायको असावी तर तुझ्यासारखी. लग्नात सगळ्यात सुंदर तूच दिसत आहेस आणि जास्त आनंदी सुद्धा तूच दिसत आहेस. तू किती केलंस की आनंद आतून ठेवतेस. कपडे आणि दागिने चेहरा उजळत नाही आणि तू खूप सारी बचत सुद्धा केलीस. काय ते 2 दिवसाच्या लग्नासाठी 1000 रुपये खर्च करायचे? मेघा हसत बोलली. लग्न झाल्यावर मेघा आपल्या घरी आली. मुलं शाळेत जायला लागली आणि तिचं काम वाढू लागलं. तिला जास्त ऑर्डर मिळू लागल्या आणि कमाई पण चांगली होऊ लागली. तेव्हा नवरा अभिषेक म्हणाला, माझ्याजवळ तर ऑफिसला जाण्यासाठी येण्यासाठी मोटरसायकल आहे. आता तुला पण कधी कधी आजूबाजूच्या सोसायटीमध्ये जावं लागतं. मग आपण एक स्कूटी घेऊया का? हे ऐकून मेघाला समजलं की स्कूटी घेणं सोपं नाही. तिच्यासोबत पेट्रोलचं सुद्धा खर्च वाढेल आणि प्रत्येक 6 महिन्यांनी तिची सर्व्हिस पण झटझट होईल. एवढी तर कमाई पण नाही होणार. जेवढा खर्च वाढेल थोड्या महिने थांबून म्हणजे आपली अजून कमाई वाढेल. अजून आपल्याला आपले चांगलं घर चालवता येईल. सोसायटीत जास्त लांब सुद्धा नाही आणि त्यात निमित्ताने माझं चांगलं सुद्धा होईल. मला चालण्यासाठी सकाळी सकाळी वेळच टाईम भेटत नाही आणि माझं वजन सुद्धा खूप झालंय. अभिषेकने हे सगळं ऐकलं आणि म्हणाला, माझ्या बायको जवळ बोलायला कोणी जिंकू शकत नाही. आता जर तू विचार केला आहेस तर ठीक आहे. तेव्हा मेघा बोलली, जेवढ्या पैशातून आपण स्कूटी घेणार होतो तेवढ्या पैशाची आपण FD करून घेऊया. त्यातून कमीत कमी पैसे तरी वाढतील आणि आपल्याला घरात घेता येतील. तिची ही चतुराई आणि समजूतपणा अभिषेकचं मन जिंकून घेतो.
आता उन्हात सुट्ट्या चालू झाल्या होत्या म्हणून आकांक्षा आपल्या मुलांना घेऊन मेघा दिदीच्या घरी राहायला येते. आकांक्षाचं लग्न पण एका सामान्य घरात झालं होतं, पण ती आपल्या नवऱ्याच्या कमाईमधून जास्तीत जास्त पैसा उडवत होती. त्यामुळं घरात तणाव आणि भांडण सतत चालू असायचं. यावेळी तिचा नवरा तिला कुठेही फिरायला घेऊन गेला नाही, कारण पूनमच्या लग्नामध्ये तिने हजारो रुपये खर्च केले. म्हणून ती आपल्या नवऱ्याजवळ भांडून आपल्या ताईच्या घरी राहायला आली. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली तर तिने बघितलं तर ताईची मुलंसुद्धा उठली होती आणि भाऊजीसोबत मुलंसुद्धा काम करत होती. सगळे मिळून भाजी कापत होते आणि मेघा किचनमध्ये होती. अगं ताई, सुट्टी चालू आहे तर मुलं थोड्या वेळ जास्त झोपली नाही का, तर काम करत आहेत. तू भाजी कापण्यासाठी फूड प्रोसेसर नाही का घेतलं? मुलांकडून पण काम करून घेते का? फूड प्रोसेसर थोडं महाग मिळतं, पण तुला आराम तर मिळेल. आकांक्षा, मी घेऊ शकते, पण मला आता त्याची गरज नाही. सगळं मिळून आम्ही भाज्या कापतो. मुलं आणि अभिषेक पण लवकर उठतात आणि त्यांना माझी मदत करायला आवडतं. हळूहळू आम्ही फूड प्रोसेसर घेऊ आणि मुलाकडून काम करून घ्यायला काय हरकत आहे. पण सुद्धा आपल्या आईबाबांना मदत करतात ना. आजकालची तर नवीनच रीत चालू झाली आहे की मुलांकडून काम करून घ्यायचं नाही. अरे, मुलांनी जर आपली मदत केली नाही तर ते काम कसे शिकणार? आकांक्षाला आठवलं की तिच्या मैत्रिणीकडे फ्रूट प्रोसेसर होतं, वरून तिने सुद्धा हट्ट केला. नवरा नको म्हणत होता तर ती त्याच्याजवळ भांडण करत होती आणि बोलणं बंद सुद्धा केलं होतं. त्यामुळं तिच्या नवऱ्याने फ्रूट प्रोसेसर आणून दिलं. तेव्हा कुठे ती खुश झाली आणि नवऱ्यासोबत व्यवस्थित वागू लागली. आणि एक मेघा दिदी आहे जी आपल्या नवऱ्याच्या कमी पगारामध्ये सुद्धा खर्च चालवत आहे आणि ती खुश आहे. 2-3 दिवस झाले होते आकांक्षाला मेघाकडे येऊन, तर त्या 2-3 दिवसामध्ये बघितलं की ताई कधीच भाऊजीला भांडत नाही. दोघी किती प्रेमाने राहतात. एक दिवशी दोन्ही बहिणी शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेल्या. मेघाने काहीच खरेदी केली नाही तर आकांक्षा खूप साऱ्या गोष्टी खरेदी करत होती. ताई, तू पण काहीतरी खरेदी कर ना. मी तर बाजारमध्ये आले की स्वतःला थांबू शकत नाही शॉपिंग करण्यासाठी. हा आकांक्षाचा मन तर खूप होतं की शॉपिंग करावं. मी पुन्हा विचार केला की जी गोष्ट घ्यायची आहे ती माझं खरंच कामाची आहे का? जर कामाची असेल तर ती मी गोष्ट विनाकारण पैसे का खर्चावं? जर ती कामाची नसेल तर नवऱ्याचा पगार कमी असेल आणि त्यातून घर चालवायचं अडचण होत असेल तर बायकोने विचार करून खर्च केला पाहिजे आणि जमलं तर स्वतः पण काम करून घराला हातभार लावायला पाहिजे. नवऱ्याला मदत केली पाहिजे. हे ऐकून आकांक्षाचा चेहरा मात्र पूर्ण उतरला. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करू लागली की जेव्हा मी मेघाताईच्या घरी येते तेव्हा मी नवऱ्याकडून जबरदस्ती जास्त पैसे घेऊन आले, कारण मला तिला दाखवायचं होतं की मी बाजारात जाऊन किती गोष्टी खरेदी करते आणि ते पैसे तिच्या नवऱ्याचे उधारीवर आणले होते, ज्यांना तिने एका मिनिटात विनाकारण फालतू गोष्टीमध्ये वाढून टाकले. तिच्या नवऱ्याची तिला सांगितलं सुद्धा होतं 4 दिवस ताईकडे जास्त आहेत तर काहीतरी शिकून बाजारातून जाऊन फालतू शॉपिंग करू नको. हे आठवून तिचं मन बेचैन झालं. रात्री मुलांनी पिझ्झा खाण्यासाठी हट्ट केला, परंतु बाजारातून पिझ्झा मागवण्याएवढे मेघाकडं पैसे घरी सारे पिझ्झा नव्हते. पिझ्झा घरी बनवूया असं सर्वांनी ठरवलं. आवडीने खाऊ. पिझ्झा खाण्याची सर्वांनी हौस पण पूर्ण झाली. मेघाताई बरोबर 4 दिवस राहून खूप सारं शिकले. तेव्हा तिला आपल्या नवऱ्याचा राग आला होता, पण त्याच्या बोलण्याची तथा तिला आता जाणवली होती आणि आपल्या नवऱ्याची मजबुरी तिला आता समजली होती. म्हणून तिने मनाशी ठरवलं की घरी जाऊन आपण त्यांची माफी मागूया आणि आपण सुद्धा काही ना काही काम करून त्यांची मदत करूया. तेवढ्यात मेघा ताई तिच्या जवळ येऊन म्हणाली, आकांक्षा, मी तुला घरची परिस्थिती सुद्धा जाणवली आहे. तू ज्याप्रमाणे पैसे नको त्या गोष्टीमध्ये खर्च करते ते योग्य नाही. बायकोने नेहमी आपल्या नवऱ्याचा पगार पाहून खर्च करायला हवा. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी पैसे खर्च करणं आणि घरात आपल्या नवऱ्याला चिंतित आणि तणावात टाकणं योग्य नाही. जीवनसाथी कोणालाही बोलतो जो सुख आणि दुःखामध्ये आपल्याबरोबर असतो. थोड्या समजूतदारपणा दाखव तर नातं अजून मजबूत होतं.
आपण लग्ना अगोदर माहेरी आपल्या आईबाबासाठी सुद्धा काही गोष्टी समजून घेऊन त्यांना समजून घेत होतो ना. बाबांनी विनाकारण पैसे खर्च व्हावं नको म्हणून आपण हट्ट करायचो ना, नाही ना. बाबाचे विनाकारण पैसे खर्च व्हायला नको म्हणून आपण हट्ट करतो का, नाही ना. बाबांना विचार करतो ना. मग लग्न झाल्यानंतर असे का वागतेस, नवऱ्याबरोबर विनाकारण हट्ट का करतेस, का आबोली धरून बसली आहेस. असं करून आपल्या घरातील वातावरण आपण खराब करतो. जेवढे आथरून तेवढे पाय पसरावे. सुक्त विवाहिक जीवनात मात्र आहे आणि भविष्यासाठी सुद्धा दोघांनी एकत्र येऊन बचत करायला हवी. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बचत करावी ते चांगलं आहे, पण पगार झाली की सर्वात अगोदर बचतीचे पैसे बाजूला काढून ठेवावे हवे. मग इतर खर्च करावे. घरातील सर्व कामे आपण सर्व मिळून करावे. तेव्हा ही आपली पैशाची बचत होते. मुलांना रात्री अभिषेक शिकवतो, त्यामुळं ट्युशनचे पैसे वाचतात. सकाळी जाताना मुलांना शाळेत घेऊन जाताना आणि येताना टिफिनची डिलिव्हरी देते. मी मुलांना रिक्षातून घेऊन येते. घर नवरा बायको दोघांनीही समजूतदारपणावर चालते. दोघांनाही एकमेकांना मदत केली तर, दुसऱ्याची काळजी घेतली तर संसार हे सुखात जातो. सुख दुसऱ्यांना कुठून नसतं, सुख आपल्यामध्येच असतं. मेघाचं हे बोलणं आकाशाला समजलं. ताई, मी तुला फोनवर विचारत असते, तू कसं काय नीट सांभाळते. आता मला समजलं. आता मी खूप मोठे शिकून घेतलं आहे. हे ऐकून अभिषेक म्हणाला, हा आकांक्षा, तुझ्या ताईला मिळून मी तर धन्य झालो आहे. अशी बायको आजकाल कोणाला मिळते जी नवऱ्याची योग्य रीती काळजी घेते. मेघा नेहमी हाच प्रयत्न करते. माझ्या चेहऱ्यावर कधी पैशामुळे तणाव दिसू नये. माझा चेहरा उतरलेला नसावा. तिला नेहमी मी खुश असायला पाहिजे म्हणून ती प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करते. नाहीतर काही बायका पैशाची भूक असते. आपला नवरा किती घाम गाळून कमवतो, असं कमवतो, नाही तर उधार घेऊन येतो. ह्या गोष्टी त्यांना काहीच देणं घेणं नसतं. तर काही बायका नेहमी तक्रार करत असतात. त्यांना आपल्या नवऱ्याचं सुख दुःख यातील काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त खर्च, शॉपिंग आणि पार्लरसाठी पैसे हवे असतात. किती हुशारीने ही घर चालवती. मुलांचं पण सर्व स्वच्छ इच्छा आज पूर्ण करती. पण नेहमी म्हणत असती, माझं स्वप्न आहे आपण स्वतःचं घर हवं. पण मी तुमच्यावर दबाव नाही टाकणार, कारण हे स्वप्न आपण दोघे मिळून पूर्ण करू. कारण घर आपल्या दोघांचं आहे. आपल्या भाऊजींच्या तोंडून आपल्या ताईचं कौतुक ऐकून आकांक्षाला खूप बरं वाटतं. म्हणून ती म्हणते, तुम्ही दोघं नवरा बायको माझ्यासाठी एक आदर्श आहात. आता मी सुद्धा माझ्या ताईच्या पावलीवर चालणार. मला सुद्धा शिलाई मशीन चालवता येते. मी पण शिलाईचं काम करून घर चालवल. त्यांची थोडी मदत होईल. तुम्ही मला मोलाचा सल्ला दिला आहे, असं म्हणून आकांक्षा आपल्या घरी निघून जाते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.